हाय नमस्कार भावा बहिणींनो. तर गॅस संपला बघा आमचा. आता चुलीवर हे काय चुलीवर करायची पाळी आली. काय करावं, पैसाच नाही तर गॅस कुठला भरावा. त्याला बी 900 रुपये लागतात आहे गॅस भरायला, म्हणजे 1000 रुपये सोडावंच लागतात आहे. त्याला आधी ही करायचा, बुकिंग करायचा, ब्लॉकच म्हणते या, बुकिंग करायचा, ही करायचा, ती करायचा. तर कुणाची इथं कुरड्या पापड्या चालल्या त्या सांगा मला कमेंटमध्ये. उन्हाळीचं कुणाच्या इथं चाललंय. तर मी तर आता उद्या आणणार आहे बघा, 5 किलो बटाटे आणणार आहे, 2.5 किलोचे पापड बनवायचे, 2.5 किलोचे ते तिखट बनवायचं काठी शेव सारखं. तुम्हाला बघायला भेटलच की. हो का, ही आई बाई बसली रुसली माझ्यावर. काय म्हणते माहितीये का, बरं वाटत नाही दिला, लय आजारी आहे, लय आजारी आहे. तिला दवाखान्यात चल म्हणती तर नको. अगं चल ते म्हणती नाही, जाग्यालाच मरणार आहे मी म्हणती. मला दवाखान्यात यायचंच नाही म्हणती. काय आम्ही बसलोय तिच्याकडं. हो का, ही बी आहे. काय होतंय का हा, अगं काय होतंय काय सांगू, तोंड सुचले काय. हो का, तोंडी सुजलंय जणू, दुखते. तर दवाखान्यात चल नको, गोळ्या खा नको. आता दवाखान्यात न्यायचं म्हणलं तर मला म्हणते सोनू गुरुपी कर माझी. सोनू गुरुपीत निघाल काय निघायचं आहे ते. अगं सोनू गुरुपी करायचं सोपं नाही, तोंडची बात नाही. काय म्हणतात, दिवस असं पडल्यात की त्याचं माप नाही. आपण आपली काळजी घेतली पाहिजे. आता तिला मोडायला जाऊ नको म्हणलं 2 दिवस, माझ्यावर रुसून गेली. घरी बसायचं. तर मला काही तसलं मोडायला फिरायला येत नाही. मी आपली जाती दुसरीकडं कामाला. आता ती का आहे तिथं काय हे नाही, परवानगी नाही का हेड्याव बनवायला. मग त्यामुळं मग म्हणलं, आणि ही पल्ली आजारी. आता कसं काय करावं. हो का, चल म्हणलं तरी बी यायचं नाही. मग असं बसायचं. माझं तोंड सुजलं, माझं पाय सुजलं, माझं गुडघं सुजलं. वयाच्या मानाने व्हायचं तसं, पण एवढं पण दुखू नये माणसाचं. तर उद्या आपण म्हणजे थोड्या वेळाने मी जाणार आहे. कुठं जाणार आहे तर म्हणलं डस्ट आणून टाकावं म्हटलं. आता त्यासाठी माझ्याकडे नंबर ही नाहीत. आता सगळं आपल्याला गोळा करावा लागणार आहे. तर बघू. आता इथं एक गाडी आहे आमच्या इथं, ती खडीवरच असते गाडी. मग अर्धा एक बरासा आणावं म्हटलं की कोबा पण होईन. कारण पावसाळ्यात लय चिखल असं माती आहे का नाही, लय पायीन हिन बुडते तर पडायची भीती वाटते. तुम्हाला तर माहितीच आहे की. मग ही कोबा पण होईन. घरातलं काय नाही काय करायचं, ती घरातलं दोन्ही घरं तशीच ठेवायची. ती फक्त इथं आपल्याला उचलून सेड हाणायचा. आणि इट पण आपल्याकडं आहे, इट आणायची गरज लागणार नाही. ती दिसली का नाहणीला लावलेली इट, हो का, ती इट अख्खीच इट निघलेली आहे. ती इट खाली वापरायची. आणि डबर म्हणलं तर 600 रुपयाला टायली आहे. 600 रुपयाला टायली आहे. म्हणलं आणावं म्हणलं, एक टायली बस होती. कारण एवढं पण उच घ्यायचं नाही की, कारण इथं काय होतं, हवा चौकून लागते, पत्र हापकणार आहे इथं. त्यामुळं आपल्याला जास्त फिटिंग करायची. तर तिथं विचारलं तर सगळं मिळून म्हणजे भाडं ही त्यातच 4 सिमेंटाची पोती, अँगल, सिमेंटाचं खंब आणि परत पत्र सगळं विचारून, नट बोल्ट सी सगळं विचारून किती खर्च होतोय, म्हणजे कमीत कमी
मी तुम्हाला अंदाज सांगते. आता तेवढं एवढी शिकलेली नाही, एवढं ध्यानात पण नाही, पण 20,000ला 2,000 कमी एवढं ते होते. म्हणजे 20,000 जाते तर म्हणजे भाडं पण द्यावं लागतं या. 20,000 धरलं त्याचं. आणि भरास 3 म्हणजे 3,000ची एक भरास इतर आहे आपले. गौंडीची हजरी 2 दिवसाची का म्हणा किंवा 1 दिवसाची, 1 दिवसात उरकून घ्यायला लावायचं, उकतं द्यायचं. कारण लय नाही मोठं काम आपलं, छोटंच आहे. 1 दिवसाचं गौंड्याची हजरी. आणि त्या गौंड्याच्या हाताखाली तर काय मीच काम करणार आहे, त्यामुळं बाई लावायची गरज नाही आणि दुसरा गडी पण लावायची गरज नाही. आणि आम्ही आहेच की द्यायला हाताखाली. आणि पत्रा 300 रुपयाला आहे, एक पत्रा 300 रुपयाला. मग आता ही सगळं कडानी पत्र किती बसत्यात, वरणी किती बसत्यात, हे सगळं माप काढून म्हणजे 2 दिवसाची हजरी म्हणजे पत्र्यावर द्यावा लागते या. म्हणजे बघा खालनं 4-4 पत्र, इकून 4 इकून 4 इकून 4 इकून 4. आणि दरवाजा ही सगळं त्यात येतं या. असं काय नाही की 20,000 सामान सगळं येणार, कारण दरवाजा पण आपण घेतलाय. म्हणजे असला फायबरचा नाही घेतला किंवा संडासाला असतो तसला पण नाही घेतला. बरेच म्हणलं तरी चांगला घेतलाय. पत्र्याचा आहे, म्हणजे लई पण पत्रा नाही, त्याच्यामध्ये डिझाईन वगैरे काढलेली आहे. आता तिथं हेड्याव करायचा होता पण नाही केला मी, कारण माझ्या डोक्यात व्याप काय होते माहिती का, मोबाईल मी विसरून राहिली होती तिथं, डोक्यातच नाही माझ्या. चप्पल घेतली, चप्पल नव्हती. हे काही चप्पल घालते तर पोरी काय म्हणते त्या बहिणीच्या, ह्या चिपलीहून माऊ लगेच ओळखू येते या, दुसरी कोण बाय नाही, माऊच आहे. म्हणून चप्पल पण घेतली. होईल आता जत्रेला येवाला कशाला तर होईलच की, म्हणून ती चप्पल काय वापरत नाही. तुटूस तर मी चप्पल दुसरी काढत नाही. आता आणून ठेवली होती पण आईला चप्पल नव्हती, मग तिला म्हणलं घाल बाई ही चप्पल, मग ती घालती चप्पल. आता जत्रा आली आमच्या इथली, परत जयंती आली. आता वल्लाला एक ड्रेस घ्यावा लागल, पण यंदा जत्रा काही एवढी जोरदार नाही आमची, म्हणजे जरच वर्षी नसती. पण तरी पण आपल्या नवसाच्या तोपा 20 आहे त्या, तेवढा उडवायच्या आणि देवाच्या पाया पडायचं आणि वाट लावायचा देव बस. आणि निवद नारळ तर हे असतेच की, प्रत्येकाच्या इथं असते. पण यंदा जत्रा नाही एवढी. आणि आपल्याला केली मदत भावा बहिणींनी आपल्या. आता मी नावं नाही घेऊ शकत, फक्त एवढंच सांगू शकते केली मदत. पण एवढी पण काय केली नाही. एवढं माझं पण मेहनती आहे, तुमची पण मेहनत आहे. तुम्ही लाईक शेअर करता, तुमच्यामुळं माझं आज थोडंसं का होईना 4 घास सुखाचं आम्ही चांगलं खातोय, बस एवढं म्हणायचं आहे मला. आणि हे जे सगळं सोशल मीडियावर आली ती तुमच्यामुळं आली, आणि तुम्ही मला सपोर्ट करता म्हणून मी. आणि तसं बी लाईक करत जावं की भावा बहिणींना. मस्त माझ्या हेड्यामधनं घेण्यासारखं काय नसतंय, घरातलंच ब्लॉक असते तर. पण करत जावा गरिबाचा. श्रीमंताचं तर कोणी पण करतं, पण गरिबाचा करत जावा. तेवढंच तुमच्या लाईकमुळं माझं चांगलं होईल. मग आपल्या तसंच बानोचं पण करायचं आहे, पण आधी घर जास्त महत्त्वाचं आहे मला. त्यामुळं यंदा पावसाळा लय जोरदार आहे, त्यामुळं वारण कावदान, त्यामुळं आम्ही या घरात राहू शकत नाही. कारण आता तुम्हाला दाखवते मी, तुम्ही म्हणसान मी खोटं बोलते, मी खोटं नाही बोलत. हे बघू शकता हो का, पूर्णपैकी चौकट हल्लेली आहे. आणि संध्याकाळनं लावाय पण येत नाही, काय नाही, मग त्यामुळं पूर्णपैकी अशी हल्ली. आत बाहेर चौकट होती, दिसली का तुम्हाला? त्यामुळं भीती लईच आहे. म्हणून ही घरं काय मोडायची नाहीत, एवढी माझ्यात ताकद पण नाही. एक बाई, घरं, आईबाप, 2 लेकरं, हे सगळं बघून एक बाई एवढं करू शकते की तेवढं मी करणार आहे. आणि तुमच्या आशीर्वादामुळं हे सगळं शक्य आहे. कारण मला बोलता पण येणं, सकाळ धरणं जेवण नाही, फक्त पाणी पित आले मी. तर चला बाय.